राख राख झालं खळ पेटली सुडी, पुन्हा जीव पेरलाया बरडावरी, पोट अन पाठ। आमचे श्रद्धास्थान, मार्गदर्शक, आधारस्तंभ आदरणीय स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन। अभिवादक द विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा, विनोद गुळवणी चेअरमन, उत्तम चौथे व्हाइस चेअरमन, वैभव मेत्रे बीओएम अध्यक्ष, सर्व अधिकारी, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग विटा। विटा येथे ड्रग्ज फॅक्टरीवर छापा, जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई, करोडो रुपयांचा साठा जप्त, कारवे एमआयडीसीतील फॅक्टरीवर मध्यरात्री छापा, सांगली एलसीबीने केली धडाकेबाज कारवाई, नशेची औषधे तयार करणारी फॅक्टरी एमआयडीसीत आढळल्याने खळबळ। विटा येथील एमआयडीसी मध्ये ड्रग्ज फॅक्टरीवर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली। मध्यरात्री स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकून जवळपास 30 करोड रुपयांचे ड्रग्ज साठा जप्त केला। सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे सद्यस्थितीला दिसत आहे। खानापूर तालुक्यातील विटा येथे एमडी ड्रग्ज तयार करण्याची फॅक्टरी कारवे एमआयडीसीत असल्याचे पोलिसांना समजले, त्यानुसार त्यांनी कारवाई करून करोडो रुपयांचा साठा जप्त केला। या कारवाईमुळे खानापूर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। एमआयडीसीतील सदरील प्लॉट हा भाड्याने दिला होता, त्या ठिकाणी सेंट फिनेल सॅनिटायझर तयार आहेत असे आम्हाला सांगितले होते, असे संबंधित प्लॉटच्या मालक महिलेने सांगितले। त्या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून पुट्टा तयार करण्याचा कारखाना होता, मात्र तो बंद पडल्याने गेले बरेच दिवस तो कारखाना पडून होता। सदर मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे समजते।